जीडीपी वाढ दाखवण्यासाठीच आकडे फुगवले जातात अशी माहिती बँक कर्मचारी संघटनेतर्फे पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली। महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन संलग्न बँक कर्मचारी संघटनेच्या वतीनं सोलापुरात मतदार जागृती अभियान या विषयावर प्रबोधन करण्यात येणार आहे। ही माहिती कॉम्रेड देवीदास तुळजापूरकर आणि कॉम्रेड धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत निवेदनाद्वारे दिली आहे। इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीने मतदार जागरूकता अभियान आम्ही हाती घेतलेलं आहे आणि त्यात आम्ही मतदारांमधना बँकिंग उद्योगाशी निगडीत जे प्रश्न आहेत ते प्रश्न समजावून सांगतोय। आमचे 3-4 प्रश्न आहेत। पहिला प्रश्न आहे बँक खाजगीकरण। सरकार बँक खाजगीकरणाचं जे धोरण राबवत आहे ते सामान्य जनतेच्या हिताचं नाही। त्याच्या जवळजवळ 200 लाख कोटी ठेवी आज बँका हाताळतात। जर बँकांचं खाजगीकरण झालं तर या ठेवी असुरक्षित बनतील। दुसरा प्रश्न आहे थकीत कर्जाचा। बँकांनी आता मोठ्या प्रमाणावर थकीत कर्ज राईट ऑफ केली आणि त्यामुळे सरकारला बँकांमध्ये 3 लाख कोटीपेक्षा जास्त भांडवल ओतावं लागलं। अर्थसंकल्पात तरतूद करून जो पैसा और अदरवाईज सरकारला एज्युकेशन, सोशल वेलफेअर या कामासाठी वापरता आला असता किंवा हेल्थ सेक्टरसाठी वापरता आला। या मतदार जनजागृती अभियानामध्ये कॉम्रेड देवीदास तुळजापूरकर, कॉम्रेड धनंजय कुलकर्णी याचबरोबर सुहास मार्डीकर, संतोष चितल्याकर यांचं मार्गदर्शन लाभणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। या पत्रकार परिषदेच्या वेळी सचिन काळे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते।